नमस्कार मित्रांनो, आत्ता दुपारचे 1 वाजलेत व माझ्याच वैजापूर शहरामध्ये शाळेतून जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुलींची तिथून एक सरांचा मला फोन आलेला आहे. तर ते बोलले दरवाजात एक साप दिसला, त्यांना दरवाजात बसलेला आहे व त्यांना बाहेर पण जाता येत नाही व आत पण शिरता येत नाही. तर चला बघूया कोणता साप आहे. आणि कंटिन्यू कॉल चालूच आहेत, जसा पाऊस पडतोय त्यामुळे कॉल तर कंटिन्यू चालूच आहेत. आणि वैजापूरमध्ये मी एकटा असल्यामुळे खूप लोड आहे कामाचा, कंटिन्यू कॉल चालू आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बघूया कोणता साप आहे. यामध्ये ना मोठे जास्त सावध नाही, लहान जास्त सावध. हा दामन जातीचा साप आहे, रॅट स्नेक म्हणतात. रॅट स्नेक इंग्लिश मध्ये. काही ठिकाणी घोडापाशाड, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये, वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या नावाने ओळखतात. बिनविषारी, 1% शुद्ध विष नाही. तुम्हाला किती वेळ जरी चावला तरी काहीच याने होणार नाही. याला ओळखायचं कसं, म्हणजे शेपूट आहे. हो, अशी जाळीदार शेपूट आणि तोंड जे असे आडवे पट्टे राहणार तोंडावर. दिसले का आडवे पट्टे? तोंड बारीक राहणार, शरीर जाडं राहणार आणि आपल्याकडं 7 ते 8 फुटापर्यंत निघते. तसं 13 फुटापर्यंतची हाईट वाढते, 12-13. आतापर्यंत मी धरलेल्या 11 फुटापर्यंत. पण ती हात लावण्याची पद्धत, जे आपले डोक्या असतात हृदयाची, हातावरची व्हायब्रेशन, ते ओळखत असते. हा, ते व्हायब्रेशनच ओळखतात साप. हाताचं व्हायब्रेशन. कोण आपल्याला घाबरून पकडतं, कोण आपल्याला कशा पद्धतीने पकडतं, हे जवळून मारत नाही. हे ज्या लाईनिंग असतात ना तोंडावर, हे चेहऱ्यावर लाईनिंग, या लाईनिंग त्याची ओळख आहे. आणि शेपूट अशी जाळीदार शेपूट, लंबी शेपूट राहणार, जाळीदार. तरी अजून लहान आहे भरपूर. इकडे अजून भाग मोकळा आहे ना, असू शकते अजून. ही सरासर किती फूट होती? 13 फुटापर्यंत. काही प्रश्न विचारायचे कोणाला सापाबद्दल? अजून काही विषारी नाही, ही बिनविषारी होणार नाही. फक्त एक टीटीचं इंजेक्शन घेऊन टाकायचं. आता पाऊस चालू आहे ना, सध्या कंटिन्यू कॉल चालू आहे. सकाळपासून आता हे 3रा आहे. तुम्ही कॉलेजला एक व्हिडिओ युट्यूबवर चॅनल आहे माझा, वैजापूर सरपंच टाकलं. म्हणजे सहज आणि इझी. आणि हे कुठे नेऊन सोडता? हे गावतळ्याला जंगलात. एवढं लांब नेऊन? अरे बापरे. म्हणजे दिवसात मग तोपर्यंत हे कुठे ठेवतात आता सकाळपासून? घरी ठेव. 7, 8, 10, 15 सगळे नेऊन सोडायचे. पिशवी आहे ना, पिशवीतून काही नव्हतं. आता जमिनीत राहते ते एकदम खाली. मग हे पिशवी अशी ठेवायची घरी? हा, नाग आता मोठमोठे नाग राहते, घोणस आहे, मने आहे, सगळ्यांची शरीर आपल्याकडे घोणस आणि मने झालेली असतात.
इथे म्हणजे अवेलेबल होत नाही ना आपल्याकडे खूप जास्त आहे मोठ्या खूप प्रमाणात. खूप आहे बोनस सुद्धा हा या समोरच्या किराणा दुकानात एक धरला या गल्लीत धरले मण्यार या गल्लीत सुद्धा घोणच धरली अरे बाप आणि या रोडच्या पहिलीकडे तर कंटिन्यू मानेरच चालू आहे तिकडे आता सध्या अवघड आहे मानेर चालू मला म्हणजे ब्लॅक आणि आडवे पट्टे असतात पूर्ण ना. ब्लॅक राहणार असं पूर्ण याच्यापेक्षा ब्लॅक आहे पिशवी सारखा ब्लॅक फक्त अशा सफेद पट्टे राहणार त्याच्यावरती पण तो शक्यतो रात्रीच बाईट करतो. रात्रीच निघतो दिवसा जिथं जागा मिळेल तिथं बसून राहतो आणि रात्रीचा निघतो आणि रात्रीचा निघल्यानंतर तो काय अंतुरणात शिरतो माणसाच्या शरीराची ती ऊब जी आहे ती- आणि तो मच्छर चावल्यासारखं चावतो म्हणजे तुम्हाला चावल्याला तिथे सुद्धा निशाण दिसणार नाही रक्त येणार नाही सूज येणार नाही दुखणार सुद्धा नाही पण विषारी जास्त. नागापेक्षा विषारी. झोपेमध्येच माणसं मरतात ते. ज्यावेळेस तुमचं पोट दुखायला लागलं रात्री समजायची ऍसिडिटी झाली आपल्याला त्याच्यामुळे पोट दुखत असेल पहिले अंतुरण चेक करायचं साप आहे का बिळं ठेवायची नाही घरामध्ये उंदीर जर असले तर साप येणारच बिळं ठेवायची नाही चेक करायचं जिथं फट आहे ते बुजून ठेवायचं घराच्या आता सध्या तरी पावसाळ्यात हा, हा. ते सापलाही निघते पोट दुखायला लागलं साप दिसला सरळ हॉस्पिटलला जायचं दुसरा इलाज करायचं नाही दुसरा काहीच इलाज नाही याचा, फक्त अँटीवेनम ते बिरोबा वगैरे म्हणतात तिकडे बिरोबाकडे जायचं. आतापर्यंत जेवढे मेलेले याच कारणामुळे हे मंदिरात नेणं मिरच्या खाऊ घालणं त्याच्यामुळे सगळे ते मेलेले. नाजा वगैरे असं काहीतरी ते बरंच फिरत असते ती पोस्ट काय आहे ते औषध Antivenom. नासा. नाही खोटं आहे ते. खोटं आहे ना आणि ते 5 रुपयात वगैरे ते काय खोटं आहे बरंच ते काहीच नाही काहीच नाही ते नाजा 200 म्हणून हा, औषध हा, आहे हा. ते खाल्ल्यावर आता साप जे चावतो ना ते आपल्याला डॉक्टर तसं सुई देतो तसं ते मध्ये घुसतं हे तुम्ही वरून किती जरी खाल्लं तरी त्याचा काही उपयोग होत पण कधी नाही पचेल आणि कधी ते तसे शरीरात आपल्या रक्तात भिनतं डायरेक्ट रक्तात ते. हा. त्याचा काही उपयोग नाही ते सगळं फालतू आता धंदा काढलाय या लोकांनी आता कोरोनावर पण ते औषध निघलं म्हणताय सगळा धंदा आहे. काहीच नाही नाही खोटं आहे ते पण खोटं आहे हे आयुर्वेदिक जे निघलं ना औषध तुम्ही काय काय आणलेलं असं पकडायला तिथे नाही ते उगाच माझं वाटतं. तुला म्हणले ते इकडे पाहायला नाही येत आलं कसा पकडला तो हम्म. सरळ पकडलं Diagnosis झालं. हा कोणता आहे याची नाही वापर केले मी पाहिलं शिवाय हा चावलेलं मला 100 वेळेस चावलेलं आहे, काही होत नाही. हा का? कोणाला जरी चावलं त्या लहान मुलांना जरी चावलं तरी तेव्हा पण हे लोकांना माहिती नाही त्याची ओळख तुम्हाला दाखवली कसं ओळख बरोबर. याच्यात 4-5 कलर राहते पिवळा आहे म्हणजे धामणे असं नाही आता हा थोडा पिवळा दिसला म्हणून तुम्ही म्हणले धामणे काळा पण राहतो. काळा पण राहतो भरपूर कलर राहते धामणीच फक्त तोंड बारीक असते ना तोंड बारीक आणि पट्टेदार हे नाही, शेकूट. भरपूर सापांचं आहे तसे हम्म. 250-300 जाती आहे आपल्याकडे हा, हो, हो. पण आपल्या इथे आड आहे ना तर तुम्ही एवढं नाही विषारी फक्त आपल्याकडं नाक घोणस मन्या घोणस मग कोणते अंतरुणात कोणते जाते मण्यार घोणस बी नाही खाणार आजगारासारखी दिसणार आजगार आपल्याकडे नाही आजगार तुम्हाला दिसला तुम्ही म्हणले आजगार आहे आजगार नाही राहणार घोणस राहणार जम घेऊन चावणार 1 सेकंदाच्या आत 3 वेळेस चावू शकतो बापरे तुम्हाला आता सुचतंय तुम्ही म्हणशाल काहीतरी खाल्लेलं आहे त्यांनी काहीतरी खाल्लेलं तुम्ही जवळ असेल कधीच जवळ जायचं त्यांनी यस केला समजायचं अटॅकिंग पोझिशन मध्ये आहे. तो असं पहिल Yes, करतो आणि yes. शांत दिसतो तुम्हाला बसलेलं यस असं तो येसचा तो हा तस्कर करतो तसंच तसं कर ना. तो पण बेनिफिशियरी तो पण असंच आहे नाही हा जॉब घेऊन करणार कुठला घोणस म्हणजे असं जम मारणार थोडी जोरात आहे. सगळ्यात मोठे दात आहे सगळ्यात खतरनाक आहे. घोणस हा घोणस त्याचं विष काय करतं आपलं रक्त घट्ट करतं मण्यारचं काय करतं मण्यार कोमत जातो माणूस अंगात घोणस 7 मिलीग्रामच्या पुढे विष वाढणार अरे बाप मण्यार 1 ते 1.5 मिलीग्राम विष वाढणार हॉस्पिटलला जायचं फक्त बस घोणस चावली तर पट्टी नाही बांधायची मण्यार जर चावला तर पट्टी बांधू शकता तुम्ही हलकी 1, 2, 3 घोणस चावली तर पट्टी नाही बांधायची पूर्ण गँग्रीन होऊन सोडून जाणार आहे. फक्त हाडूक दिसणार अरे बाप जर पट्टी बांधली सरळ हॉस्पिटलला जायचं 1 तासाच्या आत मग नंतर समजा कोणाला चावला तुम्हाला दवाखान्यातून फोन येतो हा कोणचा तो कोणचा आता विषारी चावल्यावर सरळ चाललं म्हणतो जा घरी चावल्यावर कळतो का कुठला चावला मला आता निशाणावरून पण कळतं हा ना साप जरी नसलं तरी निशाणावरून पण कळतं
का कोणता आहे त्याचं पेनिट्रेशन किती आहे हा त्याची दाताची संख्या आहे ते त्याच्यावरून त्रिकोणी असलं समजा तर बेनिफिशरी दोन जर असले किंवा एखाद्यावर खर्चाटा राहतो त्याच्यात भरपूर प्रकार आहे.